पहाटे राजांना जाग आली. चांगलेच उजाडले होते. महालात सुगंध दरवळत होता. पलंगानजीक उभ्या असलेल्या सईबाईंच्याकडे राजे पाहत होते. सईबाईंनी आपल्या ओट्यातून आणलेली मोगरीची फुले पलंगावर ठेवायला सुरुवात केली. राजे उठले. सईबाई म्हणाल्या, झोपमोड झाली का? नाही, उलट मागूनही मिळायची नाही अशी जाग मिळाली. एवढी फुलं कुणी आणून दिली? देतो कोण? आपल्याच बागेतली. एवढी? केशव माळ्यानं केवढी चांगली बाग केली, पण कधी पाहाल तर खरं. आपण म्हणाल तर जाऊया. खरंच? चला ना. राजे उठत म्हणाले, चला जाऊ. सईबाई चकित झाल्या. त्यांचा विश्वास बसेना. त्या पाहत राहिल्या. राजांनी विचारले, का? खरं नाही वाटत? कुणाला वाटावं? अगदी सांगेल ते ऐकता. ऐकलंच पाहिजे. करणार काय? का? मासाहेबांची आज्ञा आहे की तुमच्याकडे फार लक्ष दिलं पाहिजे म्हणून. सईबाई लाजल्या. राजांनी चूळ भरली आणि ते बागेकडे चालू लागले. मोगरीचा ताटवा पाहून राजे आनंदित झाले. खुद्द राजे आलेले पाहताच वृद्ध केशव माळी लगबगीने आला. मुजरा करून उभा राहिला. राजे बगीचा पाहत होते. राजे न राहून म्हणाले, केशव, बाग सुंदर केलीस? जी. चाफ्याची झाडे निरखून राजांनी विचारले, चाफ्याची झाडं कुठून आणलीस? कोकणातून आणली. पंतानं मागून घेतली होती. केशव, जी झाडं लागतील ती मागून घेत जा. मी कचेरीत सांगून ठेवीन. राहतोस कुठं? देवळाजवळच, वाड्याच्या मागं. राणीसाहेब, बगीचा दृश्य लागण्यासारखा झाला खरं, पण काय? तुमचा फुलांचा शौक पाहिला की मासाहेबांना पूजेला फुलं कशी मिळणार याची काळजी वाटते. सईबाई हसल्या. राजे म्हणाले, चला जाऊ. अजून स्नान आटोपायचं आहे. बरीच कामं आहेत. आंघोळ करून मासाहेबांना भेटून राजे फडात गेले. पुरंदरच्या तटांच्या कामाचा तपशील ते पाहत होते. बराच वेळ गेला आणि शामराव निळकंठांनी वर्दी दिली. बाजी पासलकर आलेत. बाजी? म्हणत राजे उठले. बाजी एवढ्या तातडीने का आले हे राजांना कळत नव्हते. त्याच विचारात राजे बाहेर आले. सदरेवर बाजी उभे होते, पण बाजी बसले नाहीत. त्यांचा चेहरा चिंतातूर दिसत होता. राजांना पाहताच होणारा आनंद चेहऱ्यावर नव्हता. बाजी म्हणाले, राजे, मासाहेबांना आम्ही आल्याची वर्दी द्या. मासाहेबांच्याकडून बोलवणे येताच राजांच्या सह बाजी आत गेले. मासाहेबांनी विचारले, बाजी, एवढ्या तातडीनं निरोप पाठविलात? तसदीबद्दल क्षमा असावी. बाजी म्हणाले, तसंच जरुरीचं काम पडलं. राजांनी चाकण घेतला. शिरवळच्या अमीनानं तक्रार केली. आजवर स्वस्थ बसलेला बादशाह अस्वस्थ झाला. महाराज साहेबी दक्षिणेत आहेत. दरबारच्या लहरीला आवरणार कोण? आदिलशाहीनं आपला बंदोबस्त करण्यासाठी फत्तेखान पाठवला आहे. त्यानं विजापूर सोडलं अशी बातमी आली. तसा तडक इकडं आलो. राजांनी निश्वास सोडला. हसून ते म्हणाले, बाजी, केवढे भ्यालो होतो आम्ही. म्हटलं काय वार्ता घेऊन आलात. आमची ही अपेक्षा होतीच. आमच्या अपेक्षेपेक्षा हे थोडं उशिराच घडतं आहे. आम्ही खानाला सामोरे यायला तयार आहोत. राजे, तुमच्या तरुण रक्ताला हे बोलणं ठीक आहे, पण हे केस पांढरे झाले. आम्हाला विचार करायला हवा. बाजी, आम्हाला पण तुमची काळजी आहे. मासाहेब, तुम्ही फक्त आशीर्वाद द्या. आम्हाला तेवढा पुरे. राजे डोळे मिचकावीत मासाहेबांच्याकडे पाहत म्हणाले. बाजींचे कल्ले थरथरले. गाल मिशांवरून पालथी मूठ फिरवीत ते म्हणाले, राजे, मनगट शाबूत आहे. मागे राहून लढाई पाहायची सवय नाही मला. मग उठा बाजी, साऱ्यांना गोळा करा. पुरंदरवर पहिली लढाई खेळायची. त्याची जिम्मेदारी तुमची. बाजी मुजरा करून उठले. पुढच्या तयारीसाठी पुरंदरवर निघून गेले. राजांना आता क्षणाची उसंत नव्हती. तानाजी फिरंगोजी साऱ्यांना तातडीने स्वार रवाना झाले. पुण्याचा खजिना तोरण्यावर हलवला गेला. मासाहेब म्हणाल्या, राजे, आम्ही पण पुरंदरवर येतो. नको मासाहेब, आपल्याजवळ फिरंगोजींना ठेवून जातो. कात्रज ओलांडून खान येणार नाही, पण आलास तर आम्ही वर्दी देऊ. तुम्ही चाकणवर जा. आमची काळजी नसावी. आम्ही यशस्वी होऊ यात शंका नाही. उलट ही पहिली चकमक कशी घडते हे पाहायला आम्ही आधी राहू. राजे, तुम्ही यशस्वी व्हाल, पण गर्दीत मिसळू नका. केव्हाही जीव धोक्यात टाकायला आम्ही मोकळे नाही. आमचं स्वप्न फार मोठं आहे. त्याची आम्हाला जाणीव आहे. चांगला दिवस पाहून राजांनी बाजी पासलकरांबरोबर पुणे सोडले आणि ते पुरंदरला आले.
आज्ञेप्रमाणे गडावर सर्व हजर झाले होते. गडावर एकच उत्साह होता. दारूखाना भरपूर होता. अचूक जागा हेरून तोफांचे मोर्चे बांधले होते. तटाकडे गोफन दगडांपासून मोठ्या दगडांपर्यंत ढीक रचले होते. शेकडो रामोशी तटांच्या भिंतीवरून गस्त घालीत होते. ही सारी व्यवस्था कावजी मल्हारने पुढे होऊन अंगावर घेतली होती. नेताजींची त्याला साथ होती. गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर, भैरोजी चोर, पोळ घाटके यांच्यासारखे अनेक वीर उत्साहाने वावरत होते. गडाची व्यवस्था पाहून राजे संतोष पावले. 2 दिवसात खानाच्या बातम्या रामोशी आणू लागले. खानाने खळत बेसरला तळ दिला आणि आपला एक प्रमुख सरदार बाळाजी हैबतराव याला फौज देऊन पाठविले. शिरवळला आदिलशाही सरकारच्या अमीनाने ठाणे होतेच. तिथवर बाळाजी हैबतराव आपल्या सैन्यासह आला. त्याने सुभानमंगळच्या गडीत ठाणे दिले. राजांना ती बातमी समजली. गोदाजी जगताप म्हणाला, राजे, आता कवाबी बाळाजी हैबतराव येऊ दे. राजे म्हणाले, नाही जगताप, असं वाट पाहून कसं चालेल? खानाचा सरदार पुढं आला आहे. आपणही 4 पावलं पुढे जायला हवं. कावजी मल्हार पुढे झाला. राजे, अगदी बरोबर. शिरवाळचा कोट मला ठाव आहे. मी जातो. शब्बास. कावजी, स्वराज्याची पहिली कामगिरी मागितलीत. तो हक्क तुमचाच आहे. बाळाजी स्थिर व्हायच्या आत त्याला गाठा. आजच बाहेर पडा. बाजी पासलकर वयोवृद्ध, ते सर्वात मोठे, ते म्हणाले, राजे, आज अमावस्या. उद्या गेलं तर बरं. राजे म्हणाले, आज अमावस्या खरी, पण उद्या प्रतिपदा आहे. प्रतिपदेचा विजय वाढता असतो. तोच घरी येऊ दे. तो मिळवायला अमावस्येला बाहेर पडायला हवं. मुहूर्त नक्की झाला. गडावर रात्र उतरली. पलित्यांच्या तिकट्या साऱ्या गडावर दिसत होत्या. किर्र रात्र. आकाशात नक्षत्रे चमकत असता कावजी मल्हार गडाखाली उतरला. राजांनी निरोप देताना सांगितले, कावजी, ही आपली पहिली मोहीम. मला विजय हवा, तसाच विजयाचा आनंदही हवा. विजयी होऊन सुखरूप घरी या. आम्ही वाट पाहतो. गडाखाली कावजी मल्हारची फौज गोळा झाली. पहाटेपर्यंत सारी फौज गोळा करून पहाटेला 6 कोसांवर असलेला सुभानमंगळ गडीकडे फौज निघाली. शिरवळची आदिलशाही फौज ही मराठे येत आहेत हे पाहताच सुभानमंगळच्या आश्रयाला धावली. शिरवळ मोकळे झाल्याचे पाहताच कावजीला स्फुरण चढले. आपल्या साथीदारांसह सैन्यासह तो सुभानमंगळ कोटावर तुटून पडला. गडी वजा किल्ला, मातीचा तट, ओढ्यासारखा खंदक कावजी सैन्यासह तटाला भिडला. तट पाहून भीमाजी वाघ म्हणाला, कावजी, तटाला शिड्या? अरे वाघ तू, असल्या तटाला शिड्या कसल्या? हा किल्ला म्हणजे थोडीच लंका लागली आहे. भिंती वाडा. गडावरून पाहणाऱ्या हशिमांची मुंडकी बाणांच्या वर्षावांनी छेदली जात होती. सुभानमंगळचे तट लोखंडी चोप्याने कुदळीने खणले जात होते. तटाच्या दरवाजाला खुद्द कावजी धडका देत होता. गडावरून शिलाखंड अंगावर येत होते. इंगळांचा पाऊस पडत होता. भ्यालेले हशम गाडीची चाके, मुसळे, लाटणी सुद्धा फेकीत होती. बाळाजी बरोबरचे सरदार फाजल शहा, अशफ शहा हे गर्भगळीत होऊन किल्ल्यात फिरत होते. गडाचा दरवाजा पडला. खिंडारातून शिड्यावरून हर हर महादेव ची गर्जना उठली. किल्ल्यात एकच कापाकापी सुरू झाली. गडाची घरे आगीत सापडली. धुराचे लोट सुभानमंगळावर उठले. हलकल्लोळ माजला. भीमा वाघ, भिकाजी चोर, घाटके यासारखे खंदे वीर त्वेषाने कत्तल चालवीत पुढे सरकत होते. प्रतिकार क्षणाक्षणाला कमी होत होता. अचानक कावजीला बाळाजी हैबतराव दिसला. कावजीला पाहताच बाळाजी पळू लागला. कावजीने भाला पेलला आणि तो त्याच्या मागे धावला. बाळाजी बुरुज गाठण्याच्या प्रयत्नात असतानाच भाला सुटला. बाळाजी पडला. त्या वार्तेने पळापळ सुरू झाली आणि थोड्याच वेळात किल्ला हाती आला. सायंकाळच्या सुमारास सुभानमंगळवर मराठी निशाण चढले. राजांना बातमी समजली. सुभानमंगळच्या खंत्या रात्र पडली तरी जारी राहिल्या. पहाटे लूट गोळा करून कावजी पुरंदरकडे निघाला. लुटीत अनेक घोडे, हत्ती, मौल्यवान अलंकार, वस्त्रावरणे, पालख्या, शस्त्रे होती. राजांच्या पुढे सारे लूट ठेवून वीर उभे होते. राजांच्या आनंदाला सीमा नव्हत्या. राजे म्हणाले, शब्बास कावजी, स्वराज्याचं पहिलं रणक्षेत्र गाजवलत. आता फत्तेखान बिळातून नाग बाहेर पडावा तसा खळत बेलसर सोडून पुरंदरवर चाल करून येईल. वजवलेले हात फत्तेखानावर उपयोगी येतील.
राजांचा तर्क अगदी खरा होता. शिरवळची वार्ता ऐकताच फत्तेखान स्वारीसाठी खळत बेलसरहून निघून पुरंदरच्या पायथ्याशी दाखल झाला. फत्तेखानाचे सैन्य गड चढू लागले. पिछाडी स्वतः फत्तेखान होता. डाव्या बगलेला निंबाळकर होते. उजव्या बगलेला घाटगे होते. राजे बुरुजावरून सारे पाहत होते. बाजी पासलकर तटाच्या कडेने हिंडत होते. सारे मोर्चे पाहत होते. शत्रू बाणांच्या टप्प्यात येताच तोफ धडाडली. हर हर महादेव म्हणत सैन्य गडाबाहेर पडले. तटावर चढू पाहणाऱ्या शत्रूंवर बंदुकीच्या गोफणींचा वर्षाव सुरू झाला. प्रचंड दगड गडावरून शत्रूवर कोसळू लागले. फत्तेखानाच्या सैन्याची पांगापांग झाली. जे गडावरच्या तटापर्यंत पोहोचले त्यांची कत्तल झाली. बाकीचे पळत सुटले. विजयाची चिन्हे दिसत होती. घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकून राजे बोलले. तो बाजी घोड्यावर स्वार झाले होते. बाजी स्वार झाला. राजे सारी उमर लढाई पाहण्यात गेली. स्वराज्याच्या पहिल्या लढाईत बसून कसा राहू? पुरा विजय घेऊनच घरी येतो. राजे काही बोलायच्या आत बाजींनी टाच मारली. गडाबाहेर पडलेली बाजींची कुमक पाहताच मराठ्यांना चेव चढला. फत्तेखान आपले पळणारे सैन्य सावरून मोर्चे बांधण्याचा प्रयत्न करीत असता बाजी पासलकर आदिलशाही सैन्यावर तुटून पडले. सारे प्राणपणाने लढत होते. फत्तेखानाचा उजवा हात मुसेर खान त्वेषाने लढत होता. हे पाहताच गोदाजी जगताप मुसेर खानावर चालून गेला. गोदाजीने फेकलेला भाला मुसेर खानाच्या मांडीत घुसला. संतापाने बेभान झालेल्या मुसेर खानाने भाला उपसला आणि भाल्याचे 2 तुकडे करून फेकून दिले. तलवार घेऊन तो गोदाजीवर चालून आला. गोदाजीने चांगलीच लढत दिली. संधी साधून गोदाजीच्या तलवार खानाच्या खांद्यावर वेगाने उतरली. खान रक्ताच्या थारोळ्यात पडला. मुसेर खान पडलेला पाहताच फत्तेखानचे उरले सुरले अवसान नाहीसे झाले. खान पळू लागला. बाजी पासलकर पळणारा शत्रू पाहून ओरडले. एक शत्रू सोडू नका. मावळात घुसलेला दुश्मन सुखरूप परत जात नाही हे कळू द्या. विजयाने हर्षभरीत झालेले मराठे खानामागे लागले. बेलसरच्या छावणीपर्यंत खानाचा पाठलाग कत्तल होत होती. मराठ्यांनी सरळ छावणीवर धडक दिली. खानाचा पाठलाग करणारी फौज गडावरून दिसत होती. सैन्य दिसेनासे झाले. राजे आनंदाने माघारी आले. गडावर सर्वत्र आनंद दिसत होता. बाजी पासलकर, जगताप, काटे, इंगळे या वीरांच्या स्वागताची तयारी करण्यात राजे गुंतले होते. दुसऱ्या दिवशी सूर्य वर आल्यावर खळत बेलसरची लढाई मारून राजांचे सैन्य गड पायथ्याला आले. राजे बुरुजावरून येणारी पथके पाहत होते. राजे सामोरे गेले. प्रथम आला तो गोदाजी जगताप. गोदाजी, लढाई जिंकलीत ना? हो, गोदाजी म्हणाला. कुणाच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. राजांनी विचारले, काय झालं? बाजी जखमी झाले. राजांचे लक्ष मागून येणाऱ्या पालखीकडे गेले. पालखी जमिनीवर ठेवली गेली. राजे पुढे धावले. बाजींचे डोळे मिटले होते. सारा अंगरका रक्तबंबाळ झाला होता. मस्तकीचे पांढरे केस विस्कटले होते. कपाळावर झालेल्या निसटत्या जखमेतून रक्त ओघळले होते. पांढऱ्या मिशांचे झुपके ओटांच्या हालचाली बरोबर थरथरत होते. राजांनी हाक मारली, बाजी. बाजींनी डोळे उघडले. राजांना पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजांचा हात धरून ते म्हणाले, राजे, आपली फत्ते झाली. राजांनी बाजींचा हात हातात घेतला. ते म्हणाले, बाजी, काय केलं हे? आपली फत्ते झालीच होती. कुठं जात होता फत्तेखान? कशाला जीव धोक्यात घातलात? राजांना अश्रू आवरेनात. बाजी म्हणाले, राजे, विजय मिळाला. वाईट काय झालं? मी म्हातारा. असलं मरण मागून मिळायचं नाही. हसा राजे, तुमचं हसू पाहण्यासाठी जीव अडतोय माझा. तेवढी एकच इच्छा राहिली. राजे हसले आणि ते हसू पाहून सुखावलेल्या बाजींची मान हसता हसता कलंडली. राजांनी बाजींच्यावर शेला पांघरला. अश्रू टिपीत उठत असता राजे म्हणाले, गोदाजी, प्रतिपदेचा विजय घरी आला, पण हरवलेली ही चंद्रकोर पुन्हा पाहायला मिळायचे नाही. पौर्णिमेला सुद्धा ही उणीव वाटल्याखेरीज राहणार नाही. पुरंदरहून आल्यापासून सारा दिवस गडबडीत पार पडला होता. सारा वाडा पुरंदरच्या वीरांनी भरला होता. आनंद, उत्साह मनात मावत नव्हता. सारे राजांच्या बरोबर बोलायला आतुर होते. मध्यरात्रीच्या सुमारास राजांना मोकळीक मिळाली. राजे आपल्या महाली आले. सईबाई महालात आल्या. तेव्हा राजे कपडे बदलून पलंगावर बसले होते. सईबाई म्हणाल्या, केवढी गर्दी उसळली आज. मासाहेबांचा आनंद तर विचारायलाच नको.
साहजिकच आहे, हा जिव्हाळा पाहून जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं. सईबाई एक एक दागिना उतरून मंचकावर ठेवीत होत्या. मंचकावर गोळा झालेले दागिने पाहून राजे म्हणाले, खरंच बायकांना दागिन्यांची केवढी हौस. तर आपण गळ्यात कंठी, मनगटी पोहची, कानी चौकडा, बोटांत अंगठ्या घालता ते पुरुषही तेवढीच हौस करतात. आम्ही माघार घेतली. मग तर झालं. अशी माघार घेऊन नाही चालायचं. आपण विजय मिळवून आलात, निदान आज तरी आरतीत काही टाकायचं होतं. राजे गंभीर होऊन म्हणाले, विसरलं खरं. ही माघार ना? हो, पण आमची नव्हे, तुमची, म्हणत राजे उठले. मंचकाचा कप्पा उघडून त्यांनी सोन्याचा कमरपट्टा काढला. सईबाईंच्याकडे पाहत ते म्हणाले, आता तुम्हीच सांगा, हा कमरपट्टा आरतीत टाकता आला असता का? आणि तोही 4 चौघात. सईबाई आनंदाने कमरपट्टा निरखित होत्या. राजांनी विचारले, आवडला? हो. एवढंच नाही, आणखीन एक नजर आम्ही राणी साहेबांच्या चरणाकरिता आणली होती. काय आणलत? त्या तिथं आमच्या टोपाखाली पहा. सईबाईंनी जाऊन टोप उचलला. त्या टोपाखाली 2 सुरेख रौप्य साकळ्या होत्या. किती सुंदर. साकळ्या उचलीत सईबाई म्हणाल्या. साकळ्यांचा नाजूक आवाज झाला. राजे म्हणाले, सई, सांगितलं तर हसशील. काय झालं? काय झालं? सुभानमंगळच्या खजिन्यांची मोजदाद पुरंदरवर चालली होती. एक एक दागिना मोजून टाकला जात होता. अचानक ह्या साकळ्या पडल्या आणि त्या पाहताच तुम्ही डोळ्यासमोर उभ्या राहिलात. साऱ्यांची नजर टाळीत आम्ही बोलून गेलो. त्या साकळ्या आमच्या नावे खर्ची टाकून वेगळ्या राहू द्यात. सईबाई भारावून राजांचे बोलणे ऐकत होत्या. राजे म्हणाले, एवढा आम्ही पराक्रम केला, आता स्वस्थ उभ्या राहू नका. तुमच्या पायात त्या घालून साकळ्या पाहायच्यात आहे आम्हाला. सईबाईंनी पायात साकळ्या घातल्या. राजे म्हणाले, तुमच्या पायांना साकळ्या शोभतात. 4 पावले टाकून सईबाई थबकल्या. त्या म्हणाल्या, मी नाही बाई ह्या साकळ्या घालणार. का? का काय? आवाज होतो ना. माँसाहेब काय म्हणतील? काही म्हणणार नाहीत, उलट आमचं कौतुक करतील. कशाबद्दल? सईबाईंनी विचारले. सईबाईंच्या डोळ्याला डोळा देत राजे म्हणाले, आपल्या लाडक्या सुनबाईकडे आम्ही जागरूकतेनं पाहतो याबद्दल. सईबाई नजीक आल्या. त्या म्हणाल्या, केवढी मूर्ख मी. आधीच थकलात, रात्र उलटून चालली, झोपावं आता. राजे सईबाईंचा हात धरीत म्हणाले, सई, काही दिवस असे आनंदाचे येतात की तेव्हा दिवस रात्रीचा विचार राहत नाही. आजचा दिवस तसाच आहे. सईबाईंना हजारी समयांच्या ज्योती शांत करायला सुरुवात केली. समयी तेवढी तेवत होती. हवेत गारठा होता. समयीचा मंद प्रकाश महालात पसरत होता. पुरंदरच्या लढाईत ज्यांनी शौर्य गाजवले त्यांचा राजांनी यथोचित सत्कार केला. लढाईत जे कामी आले त्यांचा वारसांना द्रव्य दिले. खळत बेलसरच्या पराक्रमाने सारा मावळ आनंदित झाला होता. पण हा आनंद टिकणार नव्हता. बंगळुरूहून तातडीचा खलिता आला. खलिता वाचून राजे संतप्त झाले. क्षणभर आपल्या पावलांखालची वाळू सरकते आहे असा त्यांना भास झाला. राजे जिजाबाईंना म्हणाले, माँसाहेब, बंगळुरूहून दादा महाराजांचा खलिता आला आहे. काय म्हणतो संभाजी? आदिलशाही दरबारात भोसल्यांच्या घराण्याविरुद्ध सत्रच उभं केलेलं दिसतं. आमच्यावर जसा फत्तेखान बाळाजी हैबती आला तसाच फरहाद खान व तानाजी डुरे या आदिलशाही सरदारांनी बंगळूर काबीज करण्यासाठी पाठवलं होतं. पण दादा महाराजांनी त्यांचा आमच्यासारखा साफ बिमोड केला. फरहाद खान अपयश घेऊन मोकळा झाला. देवाची कृपा, दोघेही संकटातून पार पडलात. राजे निश्वास सोडून म्हणाले, नाही माँसाहेब, आदिलशाही विरुद्ध झालेली चकमक बरीच महागात पडणार अशी दिसते. जेव्हा आम्ही इकडे विजय मिळवित होतो तेव्हा तिकडे दक्षिणेत जंजीनिक महाराज साहेब आदिलशाही फासात फसत होती. मुस्तफ खानानं विश्वासघातानं कैद केलं. शिवबा, काय सांगतोस? माँसाहेब म्हणाल्या. ऐका माँसाहेब, दुर्दैवाची कहाणी ऐका. आबासाहेब छावणीत झोपले असता, बेसावध असता मुधोळच्या बाजी घोरपड्यानं छावणीत प्रवेश केला. घोरपड्यांची आणि महाराजसाहेबांची चकमक झडली. फर्जत शहाजीराजे गिरफ्तार केले गेले. जे शहाजीराजे दरबारी जाताना हत्तीवरून जात, ज्यांचं ऐश्वर्य आदिलशाहीलाही लाजवी,
ते फर्जंद शहाजीराजे पायी बेड्या ठोकलेले विजापुरात आले. अफजल खानानं नवरोजच्या सणाच्या दिवशी तशा स्थितीत महाराज साहेबांना दरबारी हजर केलं. महासाहेबांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांनी कंपित आवाजात विचारले, आणि काय? सध्या महाराज साहेब आदिलशाहीच्या कैदेत आहेत. मासाहेब, एक ना एक दिवस त्या अफजल खानाला आणि बाजी घोरपड्याला पश्चाताप झाल्याखेरीज राहणार नाही. शिवाजीच्या बापाच्या हातीपायी बेड्या ठोकणं इतकं सोपं नाही हे त्यांना कळून येईल. ते होईल तेव्हा होईल, पण आता काय करणार? तोच विचार करतो आहे, पण काही सुचत नाही. आदिलशाहीची आगळीक आम्ही केली आहे. फत्तेखान आणि बंगळुरूहून आलेला पराजित झालेला फरहाद खान शाही तख्तापुढं आमच्या नावानं छाती पिटून घेत असेल. संपूर्ण शरणागतीखेरीज महाराज साहेबांची सुटका होईल असं वाटत नाही. राजे संतप्त होऊन मुठी आवळीत म्हणाले, आदिलशाहीनं फार वाईट डाव टाकला. वाटतं की दादा महाराजांना कळवावं आणि सरळ विजापुरावर चाल करून जावं. अमात्य म्हणाले, राजे, तसं करणं म्हणजे जाणून बुजून जोहार करणं ठरेल. काय करावं सुचत नाही. पेशवे म्हणाले, राजे, जोवर विजापूरकरांच्याकडून काही येत नाही तोवर हालचाल करणार कशी? थोडा वेळ जाऊ दे, आपोआप मार्ग सुचेल. तोवर आदिलशाही स्वस्त बसेल. जिजाबाईंनी विचारले, आदिलशाहीला इतक्या तडकाफडकी निर्णय घेता येणार नाही. शहाजीराजांच्या केसाला जरी धक्का लावला तरी सारे हिंदू सरदार आम्ही ते सहन करणार नाही. एवढं ज्ञान आदिलशाहीला खास आहे. राजे म्हणाले. राजांनी जिजाबाईंना धीर दिला, पण आपल्या मनाला ते समजावू शकले नाहीत. उलटणारा प्रत्येक दिवस काळजीत जात होता. मासाहेबांच्या चिंतातूर भव्य व्याकुल चेहऱ्याकडे पाहण्याचे धाडसही त्यांना होत नव्हते. राजांना आठवत होता मुरार जगदेव. त्याची खंडोळी व्हायला वेळ लागली नाही. पुरंदर घेतल्यामुळे तर आदिलशाहीला आव्हानच दिल्यासारखे झाले होते. राजे याच बेचैनीत आपल्या पलंगावर पडले होते. झोप येत नव्हती. सईबाई हलक्या पावलांनी महालात आल्या. राजांनी हाक मारली. सई, झोपला नाहीत? सईबाईंनी आश्चर्याने विचारलं. पलंगावर उठून बसत राजे म्हणाले, झोपच येत नाही. डोळ्यासमोर सारखे महाराज साहेब उभे राहत. मासाहेबांना काय वाटत असेल याची कल्पनाही करवत नाही. वेणीफणी करीत असताना दररोज मासाहेबांचा हात कुंकवाच्या कोयरीत थपकत असेल. अशोक कल्पनांनी त्यांचं मन ग्रासून गेलं असेल. मासाहेबांनी अनुष्ठाला ब्राह्मण बसवले आहेत. गणपतीवर अभिषेक चालू आहे. मीही नवस बोलले आहे. प्रयत्नांती परमेश्वर असतो. सई, नुसत्या अनुष्ठाला तो पावत नाही. कृतीची जोड त्याला लागते. काय करायचं ठरवलं? इथं स्वस्त बसून काय करणार? शरणागती पत्करण्यापेक्षा विजापूरवर चालून जावं असं मनात येतं. त्यात यश मिळेल. शक्यता फार थोडी, पण अपमानित जीवन जगावं लागणार नाही. तुम्हाला काय वाटतं? क्षणभर सईबाई विचारात पडल्या. त्या म्हणाल्या, राजकारणातलं बायकांना काय समजतं, पण वाटतं. काय? सांगा ना. नको बाई, हसाल. नाही हसणार, सांगा. राजकारणाचे खेळ आम्हाला जमत नाहीत, समजत नाही. समजतो तो तुमच्या नादानं शिकलेला बुद्धिबळ. ज्यात यशाची खात्री नाही तो डाव खेळू नये. हत्तीला शह द्यायला वजीरच घातला पाहिजे असं थोडंच आहे. संधी असेल तर ते काम उंट घोडाही करू शकेल. राजे चकित होऊन सईबाईंच्याकडे पाहत होते. ते उठून उभे राहिले. स्वगत बोलावे तसे ते म्हणाले, हत्तीला शह द्यायला उंट घोडाही चालेल. काय म्हटलं? थांबा, बोलू नका. राजे काही क्षण निश्चल उभे होते. एकदम मोठ्याने हसले. वळले तेव्हा त्यांचा सारा चेहरा आनंदला होता. राजे म्हणाले, सई, काही वेळेला मोठी संकट सुद्धा किती सहजपणे सुटतात. राणीसाहेब, आम्ही तुमच्यावर खुश आहोत. मला समजत नाही. तुम्ही इतक्या सरळ आहात म्हणून परमेश्वर तुमच्या मुखातून वदला. राजांनी सपाटा पायी चढवल्या. सईबाईंना ते म्हणाले, सई, मासाहेबांना उठवा. आम्ही साऱ्यांना बोलवतो. शुभ वेळेला सुचलेली गोष्ट त्यावेळी करून मोकळं व्हावं. महलात समया प्रज्वलित केल्या गेल्या. डबीर, अमात्य, पेशवे आले. एवढ्या तातडीने बोलविल्यामुळे सारे विचारात पडले होते. मासाहेबांनी विचारले, राजे, एवढ्या तातडीनं साऱ्यांना का गोळा केलं? सर्वांवर नजर फिरवून राजांनी विचारले, आम्ही विजापूरवर चालून जायचं ठरवलं तर? तो आत्मघात ठरेल.
तह करायचा मान्य केला तर? राजांनी विचारलं. आजवर केलेलं सर्व वाया जाईल. पुन्हा ही संधी यायची नाही, अमात्य म्हणाले. निळोजी पंतांच्याकडे पाहत राजांनी विचारले, शहाजादे मुराद सध्या कुठं आहेत? निळोजी पंत म्हणाले, शहाजादे अहमदाबादेला आहेत. निळोजी पंत, शहाजाद्यांना खलिता पाठवा. त्यांची चाकरी करण्यात आम्ही धन्यता मानू हे कळवा. आदिलशाहीनं अकारण आमच्या वडिलांना कैद केल्यामुळं आम्ही संकटात पडलो. नाहीतर खुद्द जातीनं शहाजाद्यांच्या दर्शनाला आम्ही आलो असतो असं लिहा. खातर जमेचं पत्र येताच आम्ही दर्शनात येऊ असं कळवा. वा राजे, मुसद्दीपणाची कमाल झाली, अमात्य म्हणाले. रातोरात खलिता लिहिला गेला आणि तातडीने खलिता अहमदाबादेला पाठविला गेला. राजे भल्या सकाळी महालात आलेले पाहताच जिजाबाईंना आश्चर्य वाटले. राजे, आज लवकर आलात? एवढ्यात स्नान पूजा आटोपली? जी. झोप आली नाही? मासाहेब, आम्ही रात्रभर बेचैन होतो. पहाटे कसलं स्वप्न पडलं कुणास ठाऊक, आम्ही जागे झालो. काळजी इतका मोठा वैरी माणसाला नसेल बघ, जिजाबाई निश्वास सोडून म्हणाल्या. राजांना चिंता लपवता आली नाही. मासाहेब, अहमदाबादेला खलिता पाठवून कैक दिवस झाले, पण अद्याप उत्तर नाही. प्रत्येक दिवस अखंड चिंतेचा बनला आहे. विजापूरची काळजी वाटते. तो अफजल आणि बाजी घोरपडे कोणता डाव खेळतील याचा भरवसा वाटत नाही. राजांच्या बोलांनी जिजाबाईंची चिंता वाढली. त्यांच्या डोळ्यात पाणी भरले. शिवबा, दुसरा काही उपाय नाही का रे? राजे गडबडीने म्हणाले. मासाहेब, तुम्ही चिंता करू नका. महाराज साहेबांच्या किसालाही धक्का लागणार नाही, ती आमची श्रद्धा आहे. आम्ही टाकलेला डाव यशस्वी झाल्याखेरीज राहणार नाही. महाराज साहेबांची बाइज्जत सुटका होईल. तुझ्या तोंडात साखर पडो. काय सांगू शिवबा, स्वार आला म्हटलं तरी जीवाचा थारा उडतो. कोणी मोठ्यानं हाक मारली तरी कापरा भरतो. बातमी कळाल्यापासून देवांना अभिषेक चालू आहेत. नवसांची खैरात केली किंवा त्याला दया येते कोण जाणे. तेच आमच्याही मनात आलं आहे. काय, आज पहाटेपासून आळंदीला जावं, देवाचं दर्शन घ्यावं असं मनात येत आहे. सकाळी जागे झालं ते आळंदीच्या आठवणीतच. जरूर जा, संकटकाळी त्याचाच आधार. जिजाबाईंच्या अनुमतीने राजांना आळंदीचा बेत पक्का ठरला. राजांची अश्वपथके तयार झाली. येसाजी, तानाजी, नेताजी या मंडळीसह राजे आळंदीला निघाले. उन्हाळ्याची सकाळ मोठी प्रसन्न होती. लहान मोठ्या टेकड्या ओलांडीत राजांचे पथक भरधाव जात होते. राजे इंद्रायणीजवळ पोहोचले तेव्हा सूर्य वर चढला होता. उन्हाळ्याच्या दिवसामुळे इंद्रायणीचे पात्र क्षीण बनले होते. सारे खडक उघडे पडले दिसत होते. ज्ञानेश्वरांच्या कळसाचे दर्शन होताच राजांनी हात जोडले. नदी पार करून राजे गावात शिरले. टापांच्या आवाजाने भयभीत झालेले नागरिक राजांना पाहताच आनंदाने पुढे होते. मुजरे करीत होते. मंदिरासमोर राजे पायउतार झाले. मंदिराबाहेर राजांची अश्वदळाची 100-125 घोडी उभी होती. राजे आपल्या निवडक सहकाऱ्यांसह मंदिराच्या पायऱ्या चढू लागले. महाद्वाराच्या उंबरट्याला स्पर्श करून राजे आतल्या चौकात आले. चारी बाजूंनी प्रशस्त ओवाऱ्यांनी सजलेला तो चौक होता. उजव्या हाती पिंपळपार उभा होता. समोर नामदेवाचे मंदिर होते. राजांनी मंदिरात प्रवेश केला. पुजाऱ्याने पुढे केलेला तबकातील हार ज्ञानदेवांना अर्पण केला. अत्यंत नम्र भावाने राजांनी देवापुढे मस्तक ठेवले. राजे समाधानाने म्हणाले, आम्ही जेव्हा बेचैन बनतो तेव्हा इथं येतो. इथं आलं की समाधान वाटतं, मन शांत होतं. आम्हाला ही जागा फार आवडते. पुजाऱ्याने आणलेल्या तबकात राजांनी मोहरांची थैली रिकामी केली. देवदर्शन घेऊन राजे माघारी वळले. तोच महादारातून येणारा माणसांचा लोंढा नजरेत आला. त्यातून येसाजी गडबडीत पुढे येत होता. येसाजी राजांच्या जवळ आला. मुजरा करून त्याने सांगितले, तुकोबारा येत आहेत. आज खरोखरच भाग्याचा दिवस म्हणत राजे गाभाऱ्या समोरून बाजूला सरले. एका बाजूला उभे राहून राजे अतृप्त नजरेने पाहत होते. टाळ मृदुंगांच्या साथीवर भजनाचा आवाज कानावर येत होता. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सागरांच्या लाटा हेलकाव्यात तशी मागे पुढे सरकणारी दिंडी राजांच्या नजरेत आली. दिंडी समोर चिपळ्याचा उंचावून तुकाराम महाराज नाचत होते.
नेत्र मिटले होते, कपाळी बुक्क्याची निशाणी उमटली होती. अनवाणी पाय, गुडघ्यापर्यंत धोतर, अंगात आखूड भयांची खोल, मस्तकी बसके मुंडासे हा त्यांचा वेश होता. कानांच्या पाळ्यावर आणि कपाळावर उमटलेल्या चंदन मुद्रांमुळे चेहऱ्यावरचे भक्तिभाव खुलले होते. बुक्का उधळीत दिंडी मंदिरासमोर आली. दिंडी दुतर्फा उभी राहिली. मध्यभागी तुकावानी उभा होता. चिपळ्यांच्या नादावर तल्लीन होऊन नाचत होता. क्षणभर नाच थांबला. प्रेमाने व्याकुळ बनलेल्या तुकारामांनी देवावर दृष्टी लावली. टाळांचा आवाज नाजूक बनला. मृदंगाची थाप मंदावली. चिपळ्यांच्या छळकीवर रसपूर्ण भावपूर्ण आवाजात महाराज गात होते. जगी ऐसा बाप व्हावा, ज्याचा वंशमुक्ती सजावा, पोटा येता हरले पाप, ज्ञानदेव माय बापा. मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो ध्यानी, तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वा ब्रह्मीची आळ. तुकाराम महाराजांनी देवाला दंडवत घातला. ते उभे राहिले. त्यांचे चरण शिवण्यासाठी गर्दी उसळली. राजे पुढे झाले. राजांना पाहताच सर्वांनी वाट दिली. राजांनी तुकाराम महाराजांचे पाय धरून पायावर मस्तक टेकले. तुकाराम महाराजांनी गडबडीने राजांना उठवले. राजे राजे, किती वेळ आम्ही सांगितलं की असं करू नका म्हणून. तुमच्यासारख्या राजांनी आमचे दरिद्राचे पाय कसले शिवायचे? महाराज आम्ही नाही. ज्ञानेश्वरांकडे बोट दाखवीत तुकाराम म्हणाले. ते महाराज. राजे संकोचले. तुकाराम महाराज राजांचा चेहरा आनंदून पाहत होते. त्यांचे मन उचंबळून आले. आहा, काय गोजीर रूप. तुम्हाला पाहिलं की ज्ञानदेवांना पाहिल्याचा भास होतो. असंच त्यांचं कोवळं रूप. त्यांनी ज्ञानाची कवाड उघडली. चैतन्यानं तुम्ही ती साकार केलीत. राजांचा हात धरून तुकाराम महाराज वाट काढीत होते. राजांचे मन त्या बहुमानाने भरून आले होते. तुकारामांच्या संगती राजे ओवारीवर आले. कुणीतरी घोंगडे पसरले. महाराजांनी राजांना बळेत शेजारी बसवून घेतले. राजांना क्षेमकुशल विचारले. राजांनी विनंती केली. महाराज, एक प्रार्थना आहे. एकदा आपले पाय आमच्या घरी लागावेत. आपण म्हणाल तेव्हा पालखी सरंजाम आम्ही पाठवू. तुकाराम महाराज मोठ्याने हसले. डोळ्यातले पाणी डाव्या बोटाने टिपीत राजांच्या पाठीवर प्रेमभराचा हात थोपटीत ते म्हणाले. कशासाठी हसायास? आपलं दर्शन घडावं, सहवास लाभावा. राजे, आमचं कसलं दर्शन? त्यात काय आनंद? पुरेशा वस्त्राअभावी ही मळकटलेली काया, उपवासानं रोकडे झालेले हातपाय, याचा कसला दर्शन सोहळा? त्या बोलांनी राजांचे मन उदास झाले. महाराजांच्या ते ध्यानी आलं. राजे, उदास होऊ नका. तुमच्यापाशी येऊन आम्ही काय मागणार? अन्न मागावं तर आम्हाला मिळालेली भिक्षाच मोठी वाटते. अंगावरची या चिंध्यांचंच भार पुष्कळ आहे. तिथं वस्त्र काय मागायची? भूमिशय्या आणि आकाशाच्या पांघरुणात ऊब भोगणारे आम्ही राजांच्याकडे मानासाठी जावं. पण मानात आमचं मन रमत नाही. तुमच्या घरी भाग्यवंताला मान, इतर सामान्यांना तिथं किंमत नाही. तुकारामांच्या शेवटच्या बोलांनी राजांचे मन कळवळले. त्यांचे डोळे बसल्या जागी भरून आले. ते पाहून तुकाराम कासावीस झाले. ते गुदमरल्या आवाजात म्हणाले. राजे, डोळ्यात पाणी का आणलं? आम्ही तुम्हाला दुखवण्याकरता बोललो नाही. आमचा अर्थ तुमच्या ध्यानी आला नाही. राजांनी वर पाहिले. राजांचा चेहरा व्यथित बनला होता. त्या भाबड्या जीवांच्या बोटांनी कंप होता. राजांच्या खांद्यावर त्या बोटांचा स्पर्श करीत महाराज म्हणाले. राजे, तुम्ही श्रीमंत, श्रीमान योगी, उपजतच ज्ञानी. ज्ञानदेवांसारखं हे तुमचं रूप तुमच्या घरी सामान्य येईल कशाला? तिथं भाग्यवंतच यायचा. तुमचं रूप ध्यानी यावं म्हणून बोललो. ओगीच मनाला लावून घेतलं. राजांनी एकदम महाराजांचे पाय शिवले. राजे, हे काय? महाराज, अनुग्रह व्हावा. तुकाराम महाराजांनी राजांना प्रेमभराने उठवले. राजांच्या नजरेला नजर भिडवीत महाराजांनी विचारले. आम्ही सांगू त्यावर विश्वास धराल? जी. अनुग्रहाची चिंता करू नका. तुमचा अनुग्रह थोर आहे. तो योग त्या अधिकारी पुरुषाकडून योग्य वेळी होईल. त्यात तुमचं कल्याण आहे. राजे, मृदंगावर टाळ बडवून बोल निघत नाहीत. त्याला हाताचीच थाप लागते. टाळावर हात मारून आवाज निघेल का? त्यासाठी दुसरा टाळ हवा. गुरु शिष्यांची जोड अशीच आहे. तुमची जोड तुम्हाला मिळेल. त्यासाठी उतावीळ होऊ नका. त्या वैराग्य संपन्न ज्ञानी महापुरुषाच्या दर्शनाने
राजे थक्क झाले, पण त्यांचे मन पराभव पत्करायला तयार नव्हते. त्यांनी इच्छा व्यक्त केली, महाराज, आपल्यासाठी काहीतरी करावं असं वाटतं, तेवढी इच्छा पुरवावी. फार मोठ्या संकटात टाकलं. महाराज विचारात पडले. धन ऐश्वर्य मागावं तर आम्हाला त्याचा तिटकारा आहे. हा राजे, एक मागणं आहे. आज्ञा महाराज. तुकाराम महाराजांनी ओवरीवरून देवळाकडे नजर टाकली. देवळावरची दृष्टी न हलवता ते म्हणाले, राजे, थोडा वेळ देवळात जाऊन या. एवढं आमच्यासाठी करा. देवळात? राजे उद्गरले. हो. महाराजांच्या चेहऱ्यावर खेळकं स्मित चमकले. राजे, तुम्ही आमच्या जवळ बसल्यामुळं आमच्या भेटीसाठी आलेली मंडळी खोळंबलीत. तुम्ही राजे, तुमच्या देखत ते सलगी करणार कसे? तुम्ही देवळात गेला तर ते आम्हाला भेटतील. त्यांना भेटीचा आनंद घेता येईल. राजांच्या चेहऱ्यावर स्मित प्रकटले. ते उठत म्हणाले, जशी आज्ञा. राजे निघालेले पाहताच महाराजांनी हाक मारली, राजे, प्रसाद इथंच करा. पण आमची शिबंदी? राजे चाचरले. राजे, आमच्या राज्याची वहिवाट मोठी. इंद्रायणीसारखी जीवनदात्री आहे. ज्ञानदेवासारखी माऊली आमच्या पाठीराखी आहे. तुम्ही चिंता करू नका. राजे उठले. देवळात गेले. देवळातून राजे पाहत होते. तुकाराम महाराजांच्या ओवरीभोवती गर्दी उसळली होती. काही वेळाने गर्दी कमी झाली. राजे तुकाराम महाराजांच्या प्रसादाला आहेत हे वृत्त साऱ्या आळंदीत पसरले. एका ओवरीवर घराघरातून आलेल्या भाजी भाकरींच्या चवडी लागल्या होत्या. राजे ओवरीवर गेले तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले, राजे पहा, शेकडो हातांनी जपणारी ही उदंड माऊली. राजांच्या हातावर भाकरी भाजी ठेवण्यात आली. सारे कौतुकाने पाहत होते. राजे अत्यंत चवीने सर्वांसह प्रसाद भक्षण करीत होते. 2 प्रहर टळली तेव्हा राजांनी महाराजांचा निरोप घेतला. राजांना प्रेमभराने उराशी कवटाळीत महाराजांनी आशीर्वाद दिला. राजे, भवानी सदैव तुमच्या पाठीशी आहे. कसली चिंता करू नका. सारं ठीक होईल. तुमचं कार्य तडीस नेण्यास ती माऊली समर्थ आहे. सायंकाळच्या वेळी राजे मोठ्या समाधानाने पुण्याला येत होते.